आदिवासी समाजाच्या प्रगती आणि उत्थानासाठी तसेच आदिवासी गावांच्या विकासासाठी निवेदनाच्या माध्यमातून काही प्रश्न मांडण्यात आले आहेत। त्या सर्व प्रश्नांसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जीव तोडून कार्य करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। मूल येथे आदिवासी समाजाची सभा आयोजित करण्यात आली। त्यावेळी नामदार मुनगंटीवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अलकाताई आत्राम, भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, मूलच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, आदिवासी आघाडीचे महानगरचे अध्यक्ष धनराज कोवे, चंदू मारगोंडवार, नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, प्रवीण मोहुर्ले, संजय कोडापे, वर्षा परचाके, अशोक आलाम, भागवत कुमरे, गंगाधर मडावी, प्रमोद कोडापे, दत्तू कोरवते, अरुण सोयाम, अरविंद मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती। काही गावे पेसा कायद्याअंतर्गत समाविष्ट व्हावीत अशी ही मागणी करण्यात आली आहे। राज्याच्या महामहिम राज्यपाल महोदयांना सप्टेंबर महिन्यात आदिवासी संमेलनासाठी आमंत्रित करणार आहेत। त्यावेळी त्यांच्यापुढे हा विषय नक्कीच ठेवू असा विश्वास नामदार मुनगंटीवार यांनी दिला। आदिवासी समाज हा प्राथमिक समुदाय आहे। इतरांची रेष न पुसता पराक्रमाने, मेहनत आणि कष्टाने स्वतःची रेष मोठी करणारा हा समुदाय आहे। भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले, समाजात स्वातंत्र्याच्या संघर्षाची मशाल पेटविली, भारत माता की जयची घोषणा करीत त्यांनी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली, असे गौरवोद्गार नामदार मुनगंटीवार यांनी काढले। 70 वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेस जनांनी आदिवासी समुदायाला विकासापासून वंचित ठेवले। आदिवासी समाज हा सात्विक, पराक्रमी आणि प्रामाणिक आहे। या समाजासोबतच कोणत्याही परिस्थितीत पूर्ण शक्तीने, ताकदीने सोबत राहू असा विश्वास मुनगंटीवार यांनी समाजाला दिला। तेव्हा अनेकांनी मग निवेदन दिली, मग प्रास्ताविक करतानाही काही प्रश्न उपस्थित केले। या विभागाचा एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वस्त करतो की जितके प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, आदिवासी गावातील विकासासाठी तुम्ही मगा दिले, मी ही जीव तोडून या गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे। पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी गावांना पेसा कायद्यानुसार पेसा गाव म्हणून घोषित व्हावं, यासाठी मी राज्यपाल महोदयांना भेटलो। आता आपण या भागातली ही काही गावं हे पेसा कायद्याच्या अंतर्गत घोषित व्हावे अशी तुम्ही इच्छा व्यक्त केली। निश्चितपणे मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या काही दिवसात महामहिम राज्यपाल महोदय हे आदिवासी समाजाच्या उन्नतीचे आपले राज्यपाल हे एक जबाबदार असं संवैधानिक पद आहे। आदिवासी समाजाचे गार्डियन आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की इतक्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात आपण महामहिम राज्यपाल महोदयांना आदिवासी संमेलनासाठी निमंत्रित करू आणि आदिवासी प्रतिनिधींची भेट करून या विभागातील माझ्या आदिवासी समाजातील समस्या या राज्यपालांनी सोडवण्यासाठी कायद्याने, संविधानाने जो अधिकार दिला त्याचा पुरेपूर 100% उपयोग करावा, यासाठी महामहिम राज्यपाल महोदयांना आपण आपल्या जिल्ह्यात विशेष करून पोंभुर्णा तालुक्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलवू आणि आपल्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचं संमेलन हे निश्चितपणे आपण करू। काही राजकीय पक्षांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये रोडे अटकवले, जी प्रगती व्हायला हवी होती। पण माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींना धन्यवाद दिले पाहिजे की माझा हा गावागावात जंगलात असणारा, पर्यावरणावर प्रेम करणारा, पर्यावरणालाच ईश्वर समजणारा, जो कष्ट करणारा, प्रामाणिक, सात्विक आहे, या समाजाचा आत्मविश्वास वाढावा
यासाठी पहिला निर्णय केला की या देशामध्ये मुख्य प्रवाहामध्ये सुद्धा आदिवासी समाजाला नेतृत्व प्राप्त झालं पाहिजे। यासाठी देशामधलं सर्वोच्च पद ज्याला आपण संवैधानिक भाषेमध्ये पंतप्रधानापेक्षाही मोठं मानतो, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती पद हे दीदी द्रौपदी मुर्मू या बहिणीला दिलं, जी आमची आदिवासी बहीण आज या देशाच्या सर्वोच्च पदावर आहे। आमच्या आदिवासी समाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम